शेतकरी मित्रांनो नमस्कार. केळी बागेची वेण चालू झाल्यानंतर आपण शेतकरी मित्रांना काय सांगतो की संपूर्ण पोषण हे एका एकरसाठी 2 कॅनचे डोस द्या. तर ते का सांगतो, फक्त वेण एक सलग व्हावी, केळीला येणारा करपा थांबावा, तुमच्या घड मोठे पडावे आणि केळीची वादी चांगली भेटावी ह्यासाठी सांगतो 2 खाण्यातलं अंतर मेंटेन व्हावं. तर त्याचा आता तुम्हाला मी रिझल्ट सांगतो. ह्या प्लॉटला आपण काय केलं, 2-2 कॅनचे 2 डोस रिपीट मारले होते 10-10 दिवसाच्या अंतराने. तर आता तुम्ही गड बघा, जवळपास सरसकट वेण आहे सगळी. वेणसाठी ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काय नाही. तुम्ही कुठलं एनपीके वॉटर सोल्युबल झालं किंवा कोणतं एक्स्ट्रा बायोस्टिम्युलंट टॉनिक 5 लिटरचं कॅन असं काय नाही, फक्त संपूर्ण पोषण आहे. आपण बघा सगळे गड बघा. आता ही आगड आहे, तुम्ही ह्या घरातला अंतर बघा, खाण्या बघा आणि सरळ जवळपास सगळ्या खाण्यांमध्ये ह्याच लेवलचं अंतर आहे. बरं तुम्ही ह्या बागेमध्ये तुम्हाला असं करपा वगैरे काय दिसणार नाही. मग करपासाठी आपण कुठला स्प्रे केला का? आतापर्यंत कधी मुळे चालू आहे म्हणून तुम्ही काहीच नाही. फक्त आपण काय संपूर्ण पोषण आणि बेसोड डोस केले, 2 बेसोड डोस केले एवढे केळे ही ही जी नियोजन आहे मित्रांनो, हे फक्त न्यूट्रिशन वर सांभाळलं जाऊ शकतं. तुमचं कुठं तरी एखादं झाड सापडेल ज्याची वेण नाही बघा. आता ह्याचा गड इकडे आहे, हे बघा. म्हणजे असं नाही बाबा की काय ह्याला आपण एक्स्ट्रा स्टेरॉइड वगैरे असं बिलकुल नाही. पण ही जे आहे न्यूट्रिशन जर झाडाचं सांभाळलं, झाडाचा 14 अन्न घटक झाड ड्रीपद्वारे घेतं, त्याचा तुम्ही बॅलन्स जर राखला, तुम्हाला पाहिजे तसा प्लॉट येतो. ह्याच्यात कधीच वाद नाही. 100% हे खरं आहे आणि आपण ते संपूर्ण पोषणच्या मदतीने करतो मित्रांनो. त्याला प्लॉटला एक्स्ट्रा काही नाही दिलेलं. तुम्हाला विश्वासही कोण ठेवणार नाही. वायरीच्या जागेवर झाड बघा, ते परत तशी पिलं आली, पण आता येणार नाही. पण आले कापून खाल्ल्यावर आपण हे तो बाहेरच होतं काय? हा ती दोन्ही हे बघा, ही तिन्ही झाडं होती. तिन्ही रोप होती ही मार्केट, पण आलेले रोप होती. वायरस होता परत आपण आज एक लाईन आहे ना, पूर्ण 2 रोपांची पडलेला गड बघा. ही पहिलं जास्त आपलं होता या सगळ्या लाईन मध्ये ना फक्त 2 लाईनीमध्ये मिळून एक झाड सापडलं आम्हाला ज्याची वेण झाली नाही अजून. आणि ती पण एक पान पडलं की त्याची सुद्धा वेण 100% होणार आहे. धन्यवाद.